जीवनामध्ये अनेक नातेगोते येत असतात. माणूस जन्माला येतो आणि जन्माला आला म्हणजे तो मृत्यू पावत असतो. जन्म आणि मृत्यूच्या मधला जो भाग असतो त्याला जीवन असं म्हणतात. आणि हे जीवन जगत असताना माणसाला सुख दुःख यश अपयश चढ उतार गरिबी श्रीमंती हे सगळं भोगावं लागते. तथागत बुद्धाचा धम्म हा कर्मसिद्धांत सांगतो आणि कर्मसिद्धांतामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. त्या मार्गाने जर मनुष्य गेला, व्यक्ती जर त्या मार्गाने गेला तर मनुष्य हा परमोच्च सुखापर्यंत पोहोचू शकतो. त्याला सुख शांती समाधान लाभते. प्रत्येक माणसाने जगत असताना आसक्तीमध्ये जगू नये आणि त्यासाठी आचरण अतिशय महत्त्वाचं आहे. तुमचं आचरण कसं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. तथागत बुद्धाने आणि इतर बऱ्याच महापुरुषांनी स्त्रीला कुटुंबाचा आधारस्तंभ म्हटलेला आहे. स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. तर ती स्त्री कशी असावी? आधारस्तंभ बनण्यासाठी स्त्रीने कसे वागावे, तिचे विचार कसे असावे, तिच्यामध्ये कोणते गुण असावे आणि तिने कुटुंबाचा आधारस्तंभ बनण्यासाठी किती कष्ट सोसावे हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ जर बनली तर ती समाजाचा आणि देशाचा आधारस्तंभ निश्चितच बनू शकते. परंतु महापुरुषांनी काय केलं? तथागत भगवान गौतम बुद्धापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत 108 वर्षाचा या महापुरुषांचा संघर्ष हा या देशातल्या तमाम स्त्रियांना माहीत असला पाहिजे. बहुजन समाजाच्या स्त्रियांना तर माहीतच असला पाहिजे. त्याचा अभ्यास बहुजन समाजातल्या स्त्रियांनी केला पाहिजे. आज स्त्री शिकली म्हणजे काय केलं तिने? काही अपवाद वगळून आज बऱ्याचशा मुली शिकल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, पैसे कमावू लागल्या. आणि मग त्यांची कौटुंबिक जबाबदारी काय, सामाजिक जबाबदारी काय? आम्ही या देशामध्ये जन्माला आलो, आम्ही सावित्रीबाईच्या वारसदार म्हणवतो, रमाबाईच्या वारसदार म्हणवतो, जिजामातेच्या वारसदार जर स्वतःला म्हणून घेतो तर आमची जबाबदारी काय? आम्ही कसं वागलं पाहिजे? आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही शिक्षण घेतलं म्हणजे काय घेतलं? आम्ही समाजासाठी काय करतो? आम्ही प्रत्येक या देशातल्या नागरिकांसाठी काय करतो? आमचं कर्तव्य काय? आम्ही अधिकाराची भाषा बोलतो पण आम्हाला आमचं कर्तव्य अजिबात माहीत नाही. मुली शिकल्या, शिक्षण घेतलं, पैसा कमावतात, पण चंगळवादी बनल्या. ना त्यांना मनाची लाज, ना जनाची लाज, ना समाजाची भीती, ना कशाची भीती. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि स्त्रीला समान अधिकार दिले, समान संधी दिली. ते याचसाठी दिली नव्हे. समानता घेतली तुम्ही, समानता घेताय, तुम्हाला समानता तरी कळते का? स्वातंत्र्याचा अर्थ तरी कळला का? स्वातंत्र्य म्हणजे काय? मी अनेकदा सांगते की स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीने वागणे, जबाबदारीने बोलणे, जबाबदारीने जगणे. मग ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला त्या आईवडिलांच्या प्रती तुमचं कर्तव्य काय?